विकेट आणि त्यानंतर 16 धावा ज्यांनी केल्यात. राजेश सुर्वे सर या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. राजू सुर्वे सर एक अष्टपैलू खेळ त्यांनी दाखवले आहेत. एक विकेट त्याने प्राप्त केला आणि 16 धावांची खेळी देखील साकारली आहेत आणि त्यांचा सामनावीर म्हणून निवड करण्यात आली आहे. अभिनंदन सर. मॅच सुरू होतोय. आपण पुन्हा एकदा समोरच्या कक्षाच्या दिशेने जाऊया. आमच्या जोडीनं पुन्हा एकदा भारतजी राऊत जॉईंट होतील. थँक्यू सर. ऑन साईडला पिक केलंय चेंडूला. इनफिल्डच्या वरून स्ट्रोक खेळला गेला. स्क्वेअर लेगच्या दिशेनं अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडू ट्रॅव्हल झालाय. मिड विकेटच्या फिल्डर त्या ठिकाणी त्या चेंडूला उचलताय. स्ट्राईक एंडला थ्रो जाईपर्यंत या ठिकाणी धावा काढल्या गेल्या त्या 3. सुरुवात झाल्या बघा. 2 जे संघ आमने सामने खेळत आहेत. एका बाजूला टीचर 11 आहे जो संघ फलंदाजी करतोय, तर दुसऱ्या बाजूला दुनियादारी. दिल दोस्ती और दुनियादारी. खूप चांगला उल्लेख सरांना केला. 1 शॉट म्हणजे फक्त या 2च धावा गृहीत धरल्या जातील. लक्ष द्यायचं स्कोररनं. चला, एक महत्वाची सूचना प्रत्येक टीमसाठी असणार आहे आयोजकांच्या वतीनं की थोडासा वेळ जास्त जातोय. त्या वेळेवरती देखील कंट्रोल असू द्या, कारण आपल्याजवळ जो पर्याप्त वेळ आहे त्याच्यामध्ये आपला आज 12 सामने खेळवायचे आहेत आणि आता फक्त 3 सामने झालेत. 9 सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि आता घड्याळात जर बघितलं तर 11:42 12 वाजण्यास सुमार झालाय. 6 तासामध्ये, पुढच्या 6 तासामध्ये आपल्याला 9 सामने पूर्ण करायचे आहेत. लेग स्टंपच्या बाहेर अजून एक वाईट बॉलचा इशारा होतोय. मॅच सुरू आहे 2 संघादरम्यान. एका बाजूला टीचर 11 आणि दुसऱ्या बाजूला दुनियादारी. त्यांना म्हटलं होतं का नाव काय, की दुनियादारी नाव कसं आहे, तर त्यांचा एक ग्रुप आहे. पण महाराजी मी सांगतो की बाबा नाव त्यांचं दुनियादारी आहे, पण बाई दुनियादारी आणि या शिक्षक चषकाची तरास न्यारी आहे, वेगळी न्यारी आहे आणि मजा आले या आजच्या दिवसामध्ये. नक्कीच नक्कीच. आणि प्रत्येक सर बघा, प्रत्येक सर तेच म्हणतोय की कुठेतरी नक्कीच शिक्षणातून थोडासा वेळ क्रिकेटसाठी आम्ही दिला. आम्हाला खूप बरं वाटते ज्यावेळेस ही क्रिकेटची स्पर्धा खेळतोय, अंडरआर्म क्रिकेटच्या स्पर्धा खेळतोय. खूप चांगला उल्लेख सरांनी केला होता त्या ठिकाणी. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. स्ट्राईक एंडला फलंदाज राकेश आहेत. ऑफ साईडला खेळला गेला. डीप लॉंग ऑफ मधून फिल्डर येतोय वेगानं, चेंडूला उचलते. नॉन स्ट्राईक एंडला अचूक थ्रो. क्या बाद आहे, काय थ्रो केला गेलाय. या थ्रोनं फलंदाज बाद झालाय. मिस्टर संजय आउट. मला जाऊ द्या ना घरी, आवाजले की बारा. 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 थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपण येऊया या सामन्याच्या दिशेनं. ही स्पर्धा आहे शिक्षकांची, ही स्पर्धा आहे शिक्षकांनी आपल्यासाठी काढलेला वेळ, असा दिवस त्यांच्यासाठी आहेत. म्हणून या स्पर्धेची टॅगलाईन आहे, खेळूनी जोडू नाते आपुलकीचे, जोडू बंध प्रेमाचे. एकमेकांमधले बॉन्डिंग आहे, एकमेकांमध्ये ऋणानुबंध आहेत, स्नेहबंध आहेत, मैत्रीपूर्ण संबंध आहेत, आपुलकीचं नातं आहे. या सर्व नात्याला जोडण्याचं काम आज या क्रिकेटच्या माध्यमातून केलं जात आहे आणि पुढाकार घेतलाय बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग, पश्चिम उपनगरे क्रिकेट क्लबनं घेतलेला पुढाकार, घेतलेली मेहनत. आणि आज खऱ्या अर्थानं म्हणावं लागेल भाई, मेहनत रंग लाईये, रंग लागले बरोबर या मैदानावरती जसा क्रिकेटचा हा सोहळा सुरू झालाय. मॅचच्या खालच्या बाजूला लागतोय. जोपर्यंत फील्ड करतील एक रन ऍड होईल. क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी वैभव. आणि जसा तुम्ही उल्लेख केला, भारत आज थोडंसं धकाधकीचं आयुष्य आहे आणि आता मार्च महिना म्हटलं ना, काही शिक्षकांना पण टेन्शन असतं, कारण एक सिलेबस पूर्ण करायचा असतो, काही परीक्षा आलेल्या असतात, काही शासकीय कामही असतात. या सर्वांचा अगदी सांगड घालून तारेवरची कसरत करावी लागते आणि त्याच्यातला आजचा दिवस 31 मार्चचा दिवस त्याने आपल्यासाठी राखून ठेवलाय. नक्कीच सर. आणि त्यासाठी मी म्हटलं होतं ना की मार्च एप्रिल एक्झाम परीक्षेचा दिवस असतोय आणि थोडंसं टेन्शन असतं सरांना. ओ यावेळेस कट करायचं ऑफ साईडला, चेंडू खाली बसतोय, चेंडू निघून गेला. या शॉर्ट फाईन लेगच्या दिशेनं बाईच्या स्वरूपात इथे मिळणार सिंगल. 1 धाव, एका धावेनं धावत संख्या झाली ती 6 धाव. आणि खूप चांगला उल्लेख केला, सिलेबसचा उल्लेख केला. कधी कधी काय असतं सर की कधी कधी शिक्षकांना देखील प्रश्न पडतोय, असा एखादा सिलेबस मधील प्रश्न त्यांच्या समोर देखील येतोय. नाही बघा, जसं तुम्ही उल्लेख केला एक्झामचा उल्लेख केला, बघा एक्झाम
जर पाहिलं ना त्याच्यामुळे काय होतं, शेड्यूल जाम झालेलं असतं. ते एक्झाममुळे शेड्यूल जाम झाले, त्या शेड्यूलमधनं वेळ काढायचा असतो आणि तो आज वेळ त्यांनी आपल्या स्वतःसाठी काढलाय. स्टंपच्या वरून आता पार झालाय. इथून आशेने पाहत होते, पंचांकडनं पाहत होते, पण पंचाने सांगितलं इट्स ओके, स्टंपच्या वरून चेंडू गेलाय, इट्स अ लिगल डिलिव्हरी, इट्स अ फेअर डिलिव्हरी, गुड बॉल. गुड बॉल. आणि बघा ज्याप्रमाणे या ठिकाणी जी खेळी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, त्या अनुषंगाने मी तर म्हणेल की संध्याकाळचा कदाचित किंवा सकाळचा थोडाफार वेळ क्रिकेटसाठी सर देत आहेत. शॉर्ट बॉल होता, क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळायचा होता, मात्र चेंडू आदळला गेला तर अंगावर. लेग बायचा इशारा होता पंचांचा. ऑन साईडला खेळायचा होता, ऑफ साईडला चेंडू निघून जातोय. एक धाव मिळेल, एका धावेनं धावा संख्या होत आहे ती 7 धावा. 7 धावा धापालकावरती पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. जसं तुम्ही उल्लेख केला सरावाचा, म्हणजे प्रॅक्टिस लागतेच, पाहिजेच ती सराव. कारण ज्यावेळेला शाळेमध्ये आपण पण असतो ना, ज्यावेळेला 10वीच्या परीक्षेच्या अगोदर आपल्याला सराव परीक्षा असते प्रिलियम, तसा सराव महत्वाचा आहे. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. सरावच तुम्हाला योग्य बनवू शकतो आणि तो कदाचित सराव ज्यावेळेला ज्यांना वेळ मिळतो ते वेळ काढतात आणि पोचतात. आणि या क्रिकेटच्या माध्यमातून जर पाहिलं, जसा टॅगलाईनचा उल्लेख केला, पण याचा उद्देश आहे जसा सर्वांमध्ये एकजुटीची भावना निर्माण व्हावी, त्या जोडीला आपल्या या आयुष्यामध्ये कदाचित फिटनेस लेवल, शारीरिक स्वास्थ्य हे देखील महत्वाचं आहे. हे जपण्याचं काम या स्पर्धेचं आयोजन नियोजन करताना या पूर्ण कमिटीने घेतलेलं आहे. नक्कीच, यात काही शंका नाही. कारण आज जर आपण पाहिलं ना, तर कुठेतरी खडू आणि फळा हे बाजूला सारवून आता कुठेतरी मात्र बॅट हातामध्ये घेतलंय, चेंडू हातामध्ये घेतलाय. तर यातच त्यांचं समाधान आहे. कारण आपण सकाळी देखील उल्लेख केला होता की क्रिकेट फक्त या ठिकाणी हे साधन निवडलं गेलेलं आहे. आज सर्व शिक्षक एकत्र आलेत. बृहन्मुंबईच्या माध्यमातून अनेक शाळांना, अनेक मुलांना घडवण्याचं काम या सर्व शिक्षकांना केलं आणि आज ते सर्व एकत्र येऊन क्रिकेट हे साधन निवडून आज कुठेतरी नक्कीच एक गेट टुगेदर, आणि ते देखील विरारमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. जसं तुम्ही शिक्षकांचा उल्लेख केला, बघा शिक्षक म्हणजे गुरु आणि रस्ता. आता समोर ही रस्ता बघतोय ना, गुरु और सड़क एक ही तरह रहते, भाई खुद तो वही रहते लेकिन लोगों को अपने मंजिल तक पहुंचाते. ते तसं हे गुरु शिक्षकांचं स्थान आपल्या आयुष्यामध्ये राहिलेलं आहे आणि ते स्थान अबाधित राहणार आहेत. कुठलाही विद्यार्थी म्हटला काही शिक्षकांना अगदी आदरभावाने पाहत असतो. कधी कधी आपणही शाळेत जात असताना आपण जे पाहिलंय, इथे दुसरी धाव घेताना कदाचित रनआउट झाल्यात न झाल्यात, तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. ज्यावेळेला आपणही शाळेमध्ये होतो ना, त्यावेळेला शिक्षक रागवायचे ना तर आपल्याला राग यायचा, पण आता कळतंय की त्यांच्या रागवण्यामागे उद्देश काय होता, आपल्याला सवारण्याचा, शिकवण्याचा, कदाचित आयुष्यामध्ये काही गोष्टी तुमच्या उपयोगी पडू शकतील, हा त्यांचा उद्देश होता. म्हणून आज त्यांचा रागावणं आठवलं ना, कधी मनामध्ये वाटतं की बाबा योग्य होते, कारण ते जर रागावले नसतं, त्यांनी शिकवलं नसतं, तर आज आपण आयुष्यामध्ये काही करू शकलं नसतं. नक्कीच, म्हणजेच आपण असं म्हणू शकतो तुकाराम सर, चुकलो तेव्हा रागावलास, पण हात कधी सोडला नाहीस. तुझ्या रागातही प्रेम होतं, हे आज कळलं गुरुजी. खूप खरोखरच कौतुकाची गोष्ट आहे. कारण आज खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर अनेक गुरुवारी आहेत, अनेक मी म्हणेन क्षेत्र आहेत. प्रत्येकाचं कोणी स्पोर्ट्स शिकवत आहेत, कोणी वेगवेगळे विषय शिकवत आहेत. मात्र आज फक्त क्रिकेटचा विषय, आज फक्त एकच विषय, क्रिकेटचा विषय, आणि त्या क्रिकेटच्या विषयालाच आज घेऊन शेवटच्या फायनल पर्यंत, संध्याकाळपर्यंत खेळायचंय. जसं तुम्ही उल्लेख केला, कारण आजचा विषय तोच आहे की बाबा क्रिकेट खेळायचा. त्यावेळेला आपण पाहिलं तर बृहन्मुंबई महानगरपालिका पी दक्षिण विभागाचे हेड क्लर्क सन्माननीय किशोरजी मंडलकर या साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत आणि त्यांचाही सन्मान व्यासपीठावरती अगदी थोड्याच वेळात आपण करतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ, पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि दुसऱ्या षटकाला आले सुरुवात. पहिल्या चेंडूवरती 2, फक्त वेळ जास्त जातोय, टाइम. आणि शिक्षका सरांना सांगण्याची आवश्यकता नाही, वेळ किती महत्वाचा आहे. वेळेचं गणित जुळवायचं आहे तुम्हाला. तर सकाळी देखील आपल्याला वेळेवर उठवायचं, तर अलार्म लावावा लागतो आणि मग आपण थोडंसं जागं होतं. आता ती अलार्म जागवते का आपल्याला जबाबदारी जागवते, हा भाग वेगळा आहे. पण वेळेचं महत्व आपल्यालाही कळायला हवं. 2 रननी स्कोर पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचते 11. 13 धावा सर, 13 झालेत. 13 धावा झालेत, माफ करा, 11 धावा झालेत. आणि खूप चांगला आपण उल्लेख केला, वेळेचा उल्लेख केला. बघा शाळेची पहिली घंटा,
शॉर्ट बॉल होता, क्रॉस बॅट स्ट्रोक खेळला गेलाय. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या दिशेनं. फिल्डर त्या ठिकाणी येतोय चेंडूला उचलण्यासाठी. तत्पूर्वी 2 झाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. 2 धावा झाल्यात आणि या 2 धावेनं धावसंख्या झाली ते 13. खूप चांगला उल्लेख सर आपण वेळेचा केला. वेळेला प्राधान्य द्या. वेळ बघा, वेळ असं एक वेळ आहे की वेळ फक्त वेळेच्या तर असं असतं की ती वेळ बदलू शकते. त्याच्यामध्ये क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ कधी बदलणार याचा काही नियम नाहीये. चला, जसं वेळेचं सांगायचं आहे, इसके लिए समय पे तय करो आपको क्या करना है. वेळेवरती ठरवा तुम्हाला काय करायचं आहे. शॉर्ट पिच बॉल, अजून एक फटका खेळलाय. चेंडू चाललाय लॉंग लेग जवळ. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू केला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू. वेळेचा आपण उल्लेख करतोय. पहिली ओव्हर चांगली गेली होती फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. फिल्डिंग करणारी टीम लक्षात घ्या, वेळ तुमची चांगली होती. पहिली ओव्हरला फक्त 7 रन आल्या होत्या आणि मागच्या 3 बॉलवरती 8, जवळपास 10 धावा आल्या 4 बॉलवरती. त्याकरता वेळेचं गणित वेगळं आहे. वेळेवरती ठरवा तुम्हाला काय करायचं आहे, अन्यथा वेळ ठरवेल आता तुमचं काय करायचं आहे. मागच्या 4 बॉलवरती 10 धावा. नक्कीच सर, त्यासाठी म्हटलं होतं ना की वेळेचा क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ. आता क्रिकेटचा खेळ बदलायला सुरू झालाय. गोलंदाज तयार. हो, यावेळेस चफल होऊन खेळायचं होतं. अपील केली गेली. चेंडू आदळला गेला तर पॅडवर. अक्षरशः ते दादा असे वाटतं की दादा पंच, अंपायर्स प्लीज विकेट. आणि मला वाटतं हिट विकेट झाल्यात. येस पंच की बोल्ड झालेत, प्ले डाऊन झालेत सर. थोडासा ड्रामा झालाय मैदानावरती. बघूया काय घडलंय. ज्यावेळेला रिप्ले पाहिला तर कदाचित लक्षात येईल. बॉलरचा चेंडू होता, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पायावरती आदळला आणि ज्यावेळेला पायावरती लागला त्यानंतर स्टंपच्या दिशेनं ते चेंडू गेलाय. बॅट पण गेले, बॉल पण गेलाय, पण बॉल लागलाय आणि ते परतावा लागलाय बॅट्समनला. फलंदाज होतोय बाद, येतोय माघारी. थँक्यू. स्कोरवरती नजर टाकूया. 17. आणि मी जसं सकाळी म्हटलं होतं 17 बाबा, 17 आहे तो खतरा बी आहे. पण खतरा तुम्हाला पत्करावा लागतो. आयुष्यामध्ये देखील धोका असतो, खतरा असतो, तो स्वीकारून तुम्हाला जावं लागतं. पण मनामध्ये भीती नाही बाळगायची. मनामध्ये भीती जास्त बाळगायची नाही. भीती बाळगली तर पुढे जाता येणार नाहीये. कारण भीतीपेक्षा मोठा व्हायरस नाहीये. भीतीपेक्षा मोठा व्हायरस नाहीये आणि हिमतीपेक्षा मोठी लस नाहीये. त्याच्यामुळे भीती बाळगायची नाहीये. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 ओव्हरचा खेळ संपताना धावा आहेत धावफलकावरती 18. हलकीशी धून ऐकूया आणि येऊया. पुढचा मॅच देखील महत्वाचा आहे, जिथे शिवभा 11 खेळेल. KW ग्लॅडिएटर या संघाशी खेळेल. दोन्ही टीमना रेडी राहायचं आहे. शिवभा 11 आणि KW ग्लॅडिएटर्स या 2 संघादरम्यान होईल पुढचा मॅच. थँक्यू. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 18. मान्यवर देखील आहेत व्यासपीठावरती, ते एन्जॉय करतात या शिक्षक चषकाचा 16. आत आलेला चेंडू पहिलाच बॉल होता. रोहिदास सर आले तर हे तिसरा षटक हाताळण्यासाठी. 2 फलंदाज मैदानावरती आहेत. एका बाजूला विलास सर, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर वैभव सर आहेत. स्टार्ट चांगला झाला होता, सुरुवात चांगली झाली होती, पण मध्ये विकेट गेली आणि त्यानंतर थोडी धावगती, धावांचा वेग कमी झालाय. आगळा वेगळा फटका खेळलाय. थोडासा अजीब गरीब स्ट्रोक केला होता. 1 रन झाले. दुसऱ्या रनसाठी आलेत. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतील. या 2 धावांनी स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल तो 21. 21 धावा धावफलकावरती आहेत. यानंतरचा होणारा मॅच शिवभा 11 आणि KW ग्लॅडिएटर्स. समोर लॉफ्टेड खेळायचा प्रयत्न होता. लॉंग ऑनला दूरवरती आहेत. 1 धाव. थोडेसे थांबले. इतका वेळ तुम्ही घेतला, टाइम घेतला. मान्यवरांचा पुन्हा एकदा मनापासून आभार मानते. ताई आपलेही आभार आहे. रंजना तालेकर मॅडम, स्वप्निक कवळी साहेब, आपलेही मनापासून आभार आहे. त्या जोडला डॉमिनिक रुमाव साहेब, आपलेही मनापासून आभार आहे. रुमाव साहेब आपलेही मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. आज महत्वाचा वेळ या शिक्षक चषकासाठी आपण दिला, त्याबद्दल आपलं
कमिटीच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आपण जाऊया. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 24-24. धावा. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. ड्राईव्ह करायचा होता, ऑफ ड्राईव्ह मिड ऑफला फील्ड केलं गेलं. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण होईल. आता कंट्रोल थोडासा ठेवलाय गोलंदाज जर पाहिलं तर रोहिदास यांनी या धावफलकाला थोडस नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. हवे चेंडू खेळलाय, फिल्डर आलाय चेंडूच्या खाली. झेल कोण टिपणार ते सांगत होते. भावा ही कॅच तुझी आहे भाई, येते क्या कॅच तेरी है मेरी है और गेंद बीच में गिरी है. तेरी मेरी की चक्कर में गेंद गिरी बीच में. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचलाय तो 27. 27 धावा झाल्या. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती 27. 2 टीमचे कॅप्टन आपण रेडी राहा, तयार राहा. या ओव्हर नंतर टॉस होईल. शिवा 11 आणि KW ग्लॅडिएटर्स. त्याचप्रमाणे अगदी थोड्याच वेळात जेवणाची व्यवस्था, भोजनाची व्यवस्था देखील सुरू होईल. त्याची अनाउन्समेंट आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती त्या 27. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती येते 27. 9ची सरासरी आहेत. पहिल्या सामन्यामध्ये 45 धावांचा पाठलाग झाला. दुसऱ्या सामन्यामध्ये 45 धावा डिफेंड झाल्यात. मागच्या सामन्यामध्ये 37 धावांचा पाठलाग झालाय. आणि ती लक्षात घेता या ओव्हरमध्ये कदाचित 12-15 धावा येणं अपेक्षित आहेत. टीमला जर पाहिजे टीचर 11 संघाला तर या 10-12 धावा येणं अपेक्षित आहेत. तर वेळ जास्त जातोय. टाइम बघा आता 12 वाजण्याचा सुमार आलाय. हा मॅच शेड्यूल प्रमाणे 11:15 चालू व्हायचा होता, तो 11:15 चालू झालाय. टप्प्यात चेंडू आता ऑन द टोस आले, टाचेवरती आले, पॉईंटच्या डोक्यावर चेंडूला पाठवले. चेंडू चालला बॉन्ड लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती ठोकलाय, चौकार. थँक्यू. रिप्ले पाहू शकाल डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. अकोटे टप्प्याचा चेंडू होता. यावेळेस खूप चांगला स्ट्रोक कन्वर्ट केला गेला त्या ठिकाणी. धावांची गरज आहे कारण 4 ओव्हरची मॅच आहे बघा आणि टोटल जे फलकावर दिसते त्याहून अधिक. हे दिल मांगे मो. गोलंदाज तयार. यावेळेस बॅकफुट पंच. ओ फिल्डर होतं त्या ठिकाणी. शॉट एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये अगदी चाबूक स्ट्रोक खेळला होता आणि इतक्या वेगवान चेंडूला त्या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न मात्र कॅच त्या ठिकाणी ड्रॉप होतोय. सिंगल मिळणार. सिंगल धावसंख्या झाली आहे ती 32. 32 धावा या फलकावर लागल्या गेल्यात. शॉट बॉल आहे. पुलचा फटका. पुल पॉवरफुल प्रयत्न केला होता झेल टिपण्याचा, मात्र अगदी ओंजळीतून चेंडू सुटून जाऊन निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र. गलती से मिस्टेक. आता शिक्षक खेळतायत. गलती म्हणजे मिस्टेक आणि मिस्टेक म्हणजेच गलती. आता गलती से मिस्टेक कैसी होती भाई? ऐसी होती है. एकाने चेंडू थांबवायचा होता, एकाने कॅच घ्यायची होती, म्हणून आमच्या डीजे मास्टरनं गाणं लावलं बाबा गलती से मिस्टेक झाले. एकदा झाले गलती से मिस्टेक, आता पुन्हा एकदा गलती से मिस्टेक होईल का? नाही. पण गेलाय चेंडू. उडी 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 वाला गाणं गा. चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर गेलाय, चौकार. काय फटकेबाजी चाललंय. या चौकारनं धावफलक जाऊन पोहोचला. मी येतो तुमच्या दिशेनं. 40 धावा झाल्यात. मागचे 4 बॉल पाहिले ना. 4144 असा आपल्या बाईकला, मोटरसायकलला, 4 व्हीलरला आपण आवडता नंबर घेतो RTO कडे. आता हा नंबर काय वाईट नाहीये. 4144 मागचे 4 डिजिट आलेत. क्या बात आहे. चौकार, सिंगल, डबल चौकार. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पूल खेळायचं होतं. मिस टायमिंग स्ट्रोक खेळला गेला बॅटच्या अगदी खालच्या त्या टोकावर, म्हणजे टोवर चेंडू लागला गेलाय. आणखीन एक कॅच ड्रॉप या ठिकाणी केला गेलाय. सिंगल मिळणार. एका धावेनं धावसंख्या झाली आहे फलकावरती 41-41. अंतिम चेंडू असेल या 4थ्या षटकातील. नेक्स्ट मॅच
गोलंदाज तयार. यावेळेस चेंडू हवेत आहे, मात्र यष्टीरक्षक त्या ठिकाणी थोडासा दूर आहे. यष्टीला अगदी चिटकून जर त्या ठिकाणी यष्टीरक्षक असला तर कदाचित हा झेल होऊ शकला असता, मात्र यष्टीरक्षक दूर होता. सिंगल इथे मिळतोय. 2 धावेचा प्रयत्न केला, तो प्रयत्न फसला गेला. या शेवटच्या चेंडूवर फक्त सिंगल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांमध्ये धावसंख्या उभारल्या टीचर 11 या टीमनं. ती तब्बल 42 आणि 43 धावांचं आव्हान दिलंय दुनियादारी या टीमला. दिल दोस्ती दुनियादारी कशा प्रकारे हा संघ प्रत्युत्तर देणार. मात्र जाऊया आपण नेक्स्ट मॅचच्या दिशेनं, नेक्स्ट मॅच टॉसच्या दिशेनं. चला दोन्ही संघ पोचा, शिवभा 11 आणि KW ग्लॅडिएटर. त्याच्या अगोदर आपण शुभ सन्मान करणार आहोत व्यासपीठावरती उपस्थित बृहन्मुंबई महानगरपालिकेचे दक्षिण विभागाचे पी विभागाचे हेड क्लर्क अर्थात मुख्य लिपिक सन्माननीय किशोरजी मांडलकर साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आयोजक कमिटीच्या वतीनं केला जाणार आहे. आज किशोर सरांनी देखील या स्पर्धेला उपस्थिती लाभलेली आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका पी दक्षिण विभागाचे हेड क्लर्क अर्थात मुख्य लिपिक म्हणून कार्यरत असणारे किशोरजी भांडलकर साहेब यांचा हा सन्मान केला जातोय. आयोजक कमिटीच्या वतीनं हा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. सध्या पूर्ण आपल्या कमिटीला आपण पाहू शकता स्क्रीनवरती. आज किशोर सरांचा हा सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय. चला आपण टॉस करूया. 2 संघ शिवभा 11 आणि KW ग्लॅडिएटर्स. या 2 संघादरम्यान टॉस होईल. शिवभा 11 आणि KW ग्लॅडिएटर्स यामध्ये होईल टॉस. दोन्ही संघाचे कर्णधार पोहोचल्यात. शिवभा 11 आणि KW ग्लॅडिएटर्स या जरा प्लीज. ग्लॅडिएटर आलेच. शिवभा 11 संघाचे कर्णधार आपण लगेच पोहोचा. चला मधल्या वेळेमध्ये नाणेफेक व्हायला हवी, कारण या मधल्या वेळेमध्ये आपल्याला दोन्ही टीम कॅप्टन सोबत चर्चा करण्याचा वेळ मिळतो. लक्षात ठेवा, मग मॅच सुरू झाली की मग ती चर्चा करण्यासाठी वेळ नसतोय. KW ग्लॅडिएटर्स टीम कॅप्टन लवकर ग्लॅडिएटरचे आलेत. शिवभा 11 आपण यायचंय. शिवभा 11 टीम कॅप्टन आले. तर टॉस करूया आपण. शिवभा 11 आणि KW ग्लॅडिएटर्स. बॅटर प्लीज बॅटर जाऊ द्या. बघा वेळ कमी आहे, उन्हं तापले आहेत आणि या उन्हापासून तुम्हाला वाजवायचं असेल तर शक्यतो मैदानात वेळ कमी वापरा. नाणेफेक खेळली जाते शिवभा आणि ग्लॅडिएटर्स KW ग्लॅडिएटर्स या 2 टीमच्या दरम्यान. हेडचा कॉल आणि येस हेड आलाय. शिवभा 11 वन द टॉस. काय निर्णय असेल सर? आम्ही बॉलिंग घेणार आहोत, क्षेत्ररक्षक घेणार आहोत. आमचे बॉलर चांगले आहेत. कमीत कमी रनामध्ये आम्ही त्यांना डिफेंड करू. क्या बात आहे. ग्लॅडिएटर्स यामधील तुमच्यामध्ये तुम्ही तर अनेक वर्षापासून खेळतायत या टीमसोबत, तुमची नक्कीच ओळख देखील असेल. कुठला फलंदाज तुम्हाला असं डेंजर वाटतं की तो लवकर आउट व्हायला हवा? ऑफकोर्स कर्णधार पंकज सर, आम्ही त्यांना लवकरात लवकर आउट करायचा प्रयत्न करू, आउटच करू. आणि काय म्हणाले स्पर्धेविषयी? बघा एक वेळ शेड्यूल तुमचं भरपूर बिझी असतं, शिक्षक आणि शिक्षण, त्यानंतर आता मार्च एंडिंग एप्रिल सुरू झाली म्हणजे अजून दबाव, थोडासा प्रेशर तुमच्यावर वाढतो, कारण परीक्षा मुलांच्या जवळ येतात, त्याच्यामुळे कुठेतरी ते सिलेबस पूर्ण करायचं असतं आणि आजचा दिवस क्रिकेटसाठी काढलाय. काय म्हणाले याविषयी? आहे धावपळीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला वेळ काढायला लागतो, एक आवड जोपासायची म्हणून. आहे बिझी शेड्यूल आहे, परीक्षा वगैरे आहेत आता, पण तरुण तर आवड आहे, तर आवड जोपासायची आणि खेळायचं.
सर क्रिकेट तर तुम्ही भरपूर पाहिला असेल, एखादा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू जो तुम्हाला खूप आवडतो. अ, आंतरराष्ट्रीय एम एस धोनी शांत राहून अतिशय शांतपणे खेळ करतात. काय म्हणते, थँक्यू सर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. टॉस जिंकलाय, फिल्डिंग स्वीकारलाय, बॅटिंग तुम्हाला करायची आहे, तुमच्यावर नजरा सगळ्यांच्या आहेत. तुमच्यामध्ये किती टोटल आहे ते व्हायला लागेल, किती स्कोर व्हायला हवा? चेक चला चला, गोलंदाज या. हे विचार करू की समोरच्या संघाला आम्ही जवळजवळ 50 रनांचा टार्गेट बा- देऊ, जेणेकरून आम्ही त्यांना नंतर म्हणजे आमचे जेव्हा बॉलिंग असेल तेव्हा आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सर. मॅच ऑन होते, जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं. त्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे. धन्यवाद भरत सर. चला, 12वा प्रतिनिधी या फिल्डिंग करणारा संघ. राजेश राजेश सर आलेत गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक वरती आपण जर विचार केला तर सुधीर सर आहे आणि विनोद सर आहेत. आणि त्यानंतर आता जर बघितलं गेलं तर फलंदाज बाद होतील. सध्या तरी आपण बघतोय सुधीर सर परतावा लागतंय. फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि तिथून झेल टिपला जातोय. ज्या पद्धतीने धावा बनवल्यात पहिल्या इनिंग मध्ये, तर नक्कीच रोखण्याचं काम केलं जाईल. 2 चेंडूचा खेळ, पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, पण त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. आणि तिथून आपण जर बघितलं गेलं तर यष्टीरक्षक होते, ज्यांच्या जर्सीवरती सर आहेत, आणि त्यांनी टिपलाय झेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहिदास सर आलेत. आता सर्व शिक्षक सध्या आपण बघतोय. आणि त्यांची ही स्पर्धा आपण जर बघितली गेली तर बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग, पश्चिम उपनगर आणि क्रिकेट क्लबच्या वतीने आपण जर बघितलं गेलं तर आयोजित शिक्षक चषक सध्या आपण बघतोय या पुरापाड्याच्या मैदानावरती. डॉट बॉलची सांगता झालंय. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 4 धावा फलकावरती लागला गेल्या. दुनियादारी संघ पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता आणि त्यानंतर पूर्णपणे बांधलंय गोलंदाजाने. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती स्विच केलाय. चेंडू चाललाय डीप पॉइंट आणि तडव्यांच्या दिशेने, सीमारेखा पार, चौकार. धन्यवाद धन्यवाद. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता, जागा बनवली, चेंडूला येऊ दिलं आणि त्यानंतर स्विच इट. चांगला फटका. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होती ती 8. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात चेंडू होता. इथून आपण जर बघितलं गेलं तर बॉटम हँडचा उपयोग केलाय. बॅटच्या टोला लागलाय. 1 धाव आली या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने भर. संघ पोचलाय तो म्हणजे 9 वरती. आतापर्यंत शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिलं षटक राजेश आलेत. सध्या आपण बघतोय राजेश सर आहेत आणि त्यांनी आतापर्यंत खूप छान पद्धतीने गोलंदाजी केली. घनश्याम, खरोखरच मजा येते या ठिकाणी समालोचन करण्यासाठी. क्रॉसबेट स्ट्रोक खेळायचा होता, 1 हँड चेंडूला पिक केला आणि थ्रो केला गेला. एक चिकित सिंगल, म्हणजे म्हणायचं गेलं तर अगदी नजरेसमोरून ही धाव काढली गेली. 43चं आव्हान आहे. लेग बायचा इशारा येतोय, सिंगल मिळणार. सिंगलना स्कोरबोर्ड झालाय. धावसंख्या झाली आहे ती 10 धावा. आणि बघा या ठिकाणी सर्व टीचर्स खेळत आहेत. घनश्याम, आणि कुठेतरी एक ते शाळेचे दिवस आठवायला सुरू झालेत. शाळेची पहिली घंटा, दुपारचा लंच ब्रेक, मित्रांसोबतचं वावरणं, त्यानंतर संध्याकाळी एकदा का शाळा सुटण्याची ती वेळ झाली, 5 वाजले की धावत धावत घरी जायचं. दप्तर जी बॅग असायची, तेवढं पण दप्तर म्हणायचं त्याला, ती बॅग असायची ती त्या पलंगावर फेकून द्यायची आणि त्यानंतर सळग धावत सुटायचं ते क्रिकेटच्या मैदानावर. अगदी सगळ्या आठवणींना उजाळा येतोय. आणि आज सर्व गुरुवर्य एकत्र क्रिकेटच्या माध्यमातून आलेले आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत.
जरा प्लीज 12th मॅन पाठवा ना मित्रांनो. सर 12वा खेळाडू जरा पाठवून द्या जेणेकरून आपली नावं आमच्यापर्यंत पोहोचतील. बॉलर्स नेम सर, नाव काय आपलं? राकेश सर. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्यात. घनश्याम 43चं टार्गेट आहे, म्हणजे असं म्हणू शकतो आपण की गाडी अगदी योग्य ट्रॅकवर आहे. हा योग्य ट्रॅक वरती आहे, पण तिला आता ट्रॅकच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही मिळत, पण गोलंदाज प्रयत्न करतील. राकेश बामणिया सर या ठिकाणी दाखल झाले. त्यांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य मंचावर या. राकेश बामणिया सर. पहिला चेंडू फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतल्याकडे लागला, चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिझनला. सध्या आपण बघतोय 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतात, पण चेंडूला पायाने अडवण्याचा प्रयत्न करत असताना सध्या तरी आपण बघितलं गेलं 2 आले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 3 धावा या चेंडूवरती येत असताना पहिल्या चेंडूवरती 3. आता 17 चेंडू आणि 30 धावेची आवश्यकता. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला होता की परफेक्ट ट्रॅकवरती आहे आणि ती ट्रॅकवरती असताना आता पुढे जाण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे विरारवरून जेव्हा चर्चगेटसाठी ट्रेन सुटली जाते ना, तेव्हा तिला पहिल्या स्टार्टिंगला कुठल्या ट्रॅकवरती चालवायचं हे खूप महत्वाचं असते. आणि एकदा ती ट्रॅकवरती चालायला सुरुवात झाली का ती चर्चगेट स्टेशन येईपर्यंत ती डबल फास्ट होते. या बऱ्याचशा गोष्टी आहेत. तशा पद्धतीची इनिंग आपल्याला पाहायला भेटेल का, तितकंच महत्वाचं आहे. गोलंदाज सज्ज झालाय सध्या आपण बघतोय. 17-30 ची आवश्यकता आहे. फटका केलाय, पुन्हा एकदा बॅटच्या आतल्याकडे यायला लागला चेंडू. सध्या आपण बघितलं गेलं तर शॉट कव्हर क्षेत्र पॉईंट क्षेत्राच्या दिशेने आपण सध्या बघतोय. एकच धाव या चेंडूवरती येत असताना मैदानाच्या आतमध्ये 14 फलकावरती लागले गेले. दुनियादारी करावी लागेल. जशी आपल्या दैनंदिन दिवसामध्ये आपल्या जीवनामध्ये ज्या पद्धतीने दुनियादारी करतो ना, तशाच पद्धतीने दुनियादारी आता या मॅच मध्ये करावी लागेल. क्या बात आहे, क्या बात आहे. शॉर्ट ऑन पुल खेळायचं होतं. बीट लवकर बॅट स्विंग झाली. खूप चांगला उल्लेख घनश्यामने केला की जशी आपण दररोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये दुनियादारी करतो तशा प्रकारे त्या मॅच मध्ये दुनियादारी करावी लागेल. मात्र काय जण घनश्याम काय करतात म्हणतात, तेरी मेरी यारी छोड़ दो दुनियादारी. गोलंदाज तयार. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धाव संख्या झाली ती 15. 15 फलकावरती लागले गेल्यात. आता 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 28 धावेच्या फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मिस टाइम झालाय. सध्या आपण बघतोय या चेंडूवरती 1 धाव येते आणि बॅट आणि चेंडूवर संपर्क होत नाही, कारण बॅट फिरवली जाते, पडल्यानंतर खाली राहिला, बॅटच्या आतल्याकडे लागलाय, पण 1 धाव आली या चेंडूवरती. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचलाय. सध्या आपण बघितलं गेलं तर 16 वरती 14 मध्ये 27 ची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांचा हा मॅच आहे. किमान या 4 चेंडूवरती, या 2 चेंडूवरती 7 जरी आल्यात तर जी स्ट्राईक रन रेट पहिल्या षटकामध्ये होता ना, तो पाहायला भेटेल. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. फटका खेळण्याचा प्रयत्न उंच गेलाय. यष्टीरक्षकाला झेल टिपलाय. गडी बाद झालाय. महत्वाचा खेळाडू रोहिदास डगआउटच्या दिशेने येत असताना बॅक टू डगआउट गॉन. धन्यवाद. 6 धावा आपल्या संघासाठी बनवल्या वैयक्तिक आणि संघाला नेऊन ठेवले 16 वरती. कमबॅक राकेशही आपण या षटकामध्ये बघतोय. पहिल्या षटकामध्ये 10 आल्यात. या षटकामध्ये महत्वाचा खेळाडू बाद केलात. 6 धावा खर्च केल्यात. पण हा चेंडू खूप निर्णायक, कारण तुम्ही स्टार्ट खूप चांगला केला होता. पहिल्या षटकामध्ये 3 आल्यानंतर थोडासा सावरण्याचा प्रयत्न केलाय, पण आता फिनिश चांगला करावा लागेल या षटकामध्ये. नक्कीच घनश्याम आणि जी सुरुवात झाली होती बघा, 43 करायची आहेत आणि जवळजवळ आपण म्हणू शकतो की 11 धावा या तुम्हाला पर ओव्हरमध्ये, त्याच्यामध्ये 13 धावा तुम्ही पहिल्या ओव्हरमध्ये आणल्यात आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये या ठिकाणी हे षटक अप्रतिम हाताळले गेले. कुठेतरी मॅच या ठिकाणी आपल्या दिशेनं वळवण्याचा मीन मनसुबा त्या ठिकाणी स्पष्ट केला गोलंदाजानं. धावसंख्या झाली ती 16 धावा.
म्हणजे फक्त 3 धावेचं आपण ते 2 धावेचं ना 3 धावेचं षटक आपण पाहिलं. खूप चांगली गोलंदाजी हाताळली गेली. शॉर्ट बॉल आहे, हुकचा फटका आणि चेंडूला केलं बुक 4 धावांसाठी चौकार. सध्या तरी आपण बघतोय शेवटच्या चेंडूवरती चौकार आणि ज्या पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, वन बाउन्स बाउंड्री लाईनला क्लिअर केलाय आणि इथून 2 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या फलकावरती लागली जाते 20 आणि इथून 2 महत्वाचे खेळाडू बाद झालेत. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 23 धावेची आवश्यकता आहे. 12-23 12 चेंडू 23 धावा. चर्चा करू नका, रखरखत होऊ नये. रखरखत उन्हामध्ये आपण हा क्रिकेटचा खेळ खेळत आहोत मित्रांनो, त्याच्यामुळे वेळ वाचवा. भरपूर मॅचेस आपल्याला अजूनही खेळायचे आहेत. पुरापाड्याचे मैदान आणि खरोखरच बघा या ठिकाणी भले मंडप बसण्यासाठी कमी आहेत, मात्र झाडांना या ठिकाणी खूप चांगली सावळी या झाडांमुळे मिळते आणि त्या सावळीच्या आधारे अनेक प्रेक्षक या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. नक्कीच. आणि ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केलाय ना की या मैदानाला म्हणजे जेव्हा प्रमुख अतिथी आली होती तेव्हा तुकाराम मांगेला सरांनी सांगितलं की हे पुरापाड्याचं मैदान नाही, ते गुलमोहर मैदान आहे. आणि नक्कीच चर्चा त्या गोष्टीची होईल. पण सध्या उंच खेळलाय, क्षेत्ररक्षक आले, 3 क्षेत्ररक्षक आले, स्वतः गोलंदाज आले, झेल सुटलाय, एक आले, दुसरीचा प्रयत्न झालाय. सध्या आपण बघतोय तिसरीचा प्रयत्न होईल का, कारण सध्या दोन्ही ज्या एंड आहेत त्या एंडला कुठलाही खेळाडू होता, त्यामुळे प्रयत्न होणं गरजेचं होतं. कारण तिथून 12 चेंडूमध्ये 23 धावेची आवश्यकता आहे. सध्या 2 आल्यात, 11 चेंडू आणि 21 धावेची आवश्यकता आहे. म्हणजे असं म्हणू शकतो आपण श्याम की तिघांना करण्यासाठी सांगितली होती शेती, मात्र तिघांनी केली माती. काय ड्रॉप झालाय त्या ठिकाणी. धावसंख्या वाढेल, धावा झाल्यात त्या 22 धावा झाल्यात. 43 करायची आहेत, वेग वाढवावा लागेल. बघा विरारवरून आपण स्टेशनवर उतरल्यानंतर आपण ऑटो रिक्षा पकडले, मात्र काही वेळ त्या ऑटो रिक्षा ट्रॅफिकमध्ये सापडली होती. मात्र आता ते ट्रॅफिकमधून बाहेर निघावं लागेल, तुम्हाला मार्ग शोधावा लागेल आणि मोकळा रस्ता हा तुम्हाला शोधावा लागेल. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप, आणखीन एक संधी. असं म्हणू शकतोय की हा खेळाडू जो आहे ना, हा घनश्याम अगदी नशीब आपल्या खिशामध्ये घेऊन आलाय. नक्कीच खिशामध्ये घेऊन आलेत, कारण आतापर्यंत हा दुसरा झेल सुटलाय सध्या तरी आपण बघतोय. आणि हा झेल इझी होतं थोडंसं, असं काही नाही की या चेंडूवरती पण नजर नव्हती. पण सध्या तरी आपण बघितलं गेलं तर शिक्षक आहेत, त्यामुळे या गोष्टी त्यांनाही सांगणं तितकंच महत्वाचं नाही. पण क्रिकेटचा खेळ आहे, झेल टिपणं खूप गरजेचं आहे. 1 धाव या चेंडूवरती आले, धावसंख्या होती ती म्हणजे 23 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केलाय की विरारवरून या मैदानावरती येताना ट्रॅफिकचा आहे, चर्चा त्या गोष्टीची होईल. फटका घेण्याचा प्रयत्न केला ऑन साईडला, सध्या आपण बघतोय कावकोंडाचा क्षेत्ररक्षक आलाय मिडविकेटच्या दिशेने. 1 धाव आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना पाहायचा आहे, परतावा लागेल, गडी बाद झालाय. सध्या तरी आपण बघितलं गेलं तर 24 धावेवरती 3 गडी बाद. संघ दुनियादारी आतापर्यंत 2 षटकं आणि 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 9 मध्ये बनवायचे आहेत 20 धावा. दुनियादारी की आता 9 चेंडूचा खेळ आहे. नक्कीच थांबेन तुम्हाला मी, कारण 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही विजयासाठी धावसंख्येची आवश्यकता आहे, ती म्हणजे 19 धावा. 9 चेंडू 19 धावा. एका बाजूला क्रिकेटचा खेळ, दुसऱ्या बाजूला ओम साईराम डीजे साऊंड सिस्टम. प्रेक्षकांचं मनोरंजन, क्रिकेटपटूंचं मनोरंजन आणि खरोखरच खूप चांगली साऊंड सिस्टम आहे. समालोचकांच्या गळ्याची काळजी अगदी घेतले. उलटा पुलटा स्ट्रोक खेळायचा होता, म्हणतात ना अल्टी पलटी गेंद ने खाई एक गलटी. तो स्ट्रोक खेळायचा होता, चौकाराच्या शोधात बॅटर होता, मात्र प्रॉपर टाइम झालं नाहीये. चेंडू मात्र तितक्याच वेगाने यष्टीच्या मागे निघून गेलाय. डॉट बॉलची सांगता ज्या पद्धतीने गोलंदाजी होणं गरजेचं आहे ती गोलंदाजी होते. आणि ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला होता आता स्ट्राईक वरती यष्टीरक्षकांनी चुकी केली, ही चुकी येणाऱ्या काळामध्ये महाग ठरेल का, कारण आता शेवटच्या या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
षटक संपले. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. सध्या स्कोरचा जर विचार केला तर 7 मध्ये 18ची आवश्यकता आहे. 7 मध्ये 18 चेंडू आलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आलाय. सध्या राकेश या चेंडूवरती एक धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. या चेंडूवरती आपण बघत असताना 2 आलेत. तिसरीचाही प्रयत्न पण रोखलं गेलंय. आता इथून चेंडू असतील 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी धावसंख्येची आवश्यकता आहे ती म्हणजे 16 धावेची आवश्यकता. 6-16चं समीकरण आलंय. 10च्या रनरेटने पहिल्या 2 षटकामध्ये बॅटिंग झाली होती. या षटकामध्ये त्या धावा नाही आल्यात. कुठेतरी जर आपण विचार केला तर दुनियादारी संघाला ब्रेक लावण्याचं काम केलंय. गोलंदाजाचं नाव जर आपण बघितलं गेलं तर विकासने केलंय झकास कामगिरी या इनिंग मध्ये. आता 6 चेंडू आणि 16 धावेची आवश्यकता. खूप चांगला उल्लेख केला घनश्याम. विकास खेळला जकास. मात्र त्याचप्रमाणे तो मराठी चित्रपट दुनियादारी भरपूर फेमस झाला होता. जकास चित्रपट झाला होता. त्यामध्ये एक रोल स्वप्नील जोशी भरपूर खास करून सुपरस्टार तो स्वप्नील जोशी खूप प्रसिद्ध झाला होता. तशा प्रकारे एखाद्या खेळाडूला या ठिकाणी प्रसिद्ध व्हावं लागेल. तशा प्रकारे एखाद्या खेळाडूला या ठिकाणी प्रसिद्ध व्हावं लागेल. बघा म्हणतात ना ते गाणं आलं होतं खास करून हिंदी सिनेसृष्टीमध्ये. आ देखे जरा किसमें कितना है दम जम के रखना कदम हो मेरे साथिया. या ठिकाणी तुम्हाला तुमचा दम दाखवावा लागेल. दमखम दाखवावी लागेल. जेवण त्या ठिकाणी आम्ही सुरू करतोय. जेवण सुरू करतोय. मागच्या मंडपात जेवण सुरू झालंय. मी सर्व सरांना विनंती करतोय की आपण जेवून घ्या. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केलाय की दमखम दाखवावा लागेल. फटका खेळण्याचा प्रयत्न सध्या आपण बघतोय आणि ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केलाय दम दाखवावा लागेल. गोलंदाज पहिल्या चेंडूवरती दम दाखवतो पण इथून बॅटरलाही की पुष्पा पिक्चर मधला एक डायलॉग आहे की दम है तो रोक के बता ए गोलंदाज. दम है तो रोक के बता ए गोलंदाज. ये मैं बड़ा फटका खेलेगा लेकिन राकेश कहेगा कि ये मैं रोकेगा. 9 चेंडूचा इशारा आलाय. आता 9 चेंडूचा इशारा आलाय. मैदानाच्या आतमध्ये एक धाव तर आले. फ्रीडचा चेंडू असेल आणि 1+1 आणि सध्या तरी आपण मैदानाच्या आतमध्ये बघितलं गेलं 2 धावा आल्यात. म्हणजे घनश्याम असं म्हणू शकतोय नशीब बळवंत. तर काय करणार नशीब तर मात्र बळवंत आहे या खेळाडूचं. धावा झालेल्या आहेत त्या त्याच वेळेला आपण व्यासपीठावरती काही शुभ सन्मान करतोय. मागासवर्गीय युनिटचे सरचिटणीस आदरणीय सन्माननीय रत्नदीप मिश्रा साहेबांचं इथे सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय. पुन्हा एकदा बॅटचा टो लागतोय. चेंडू यस्तीच्या मागे निघून जातोय. एकदा वेगानं पूर्ण केल्या. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. 2 झाल्यात. तिसऱ्यासाठी उलकावणी दिली जाते त्या ठिकाणी. मात्र फक्त 2 धावा आणि या 2 धावेनं धावसंख्या झाली 31. 31 धावा या फलकावर लागल्या गेल्यात. 43चं टार्गेट होतं. 43 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि सध्याच्या घडीला मी तर म्हणेल परिस्थिती गंभीर आहे. गोलंदाज तयार. 4 चेंडू 12 धावांची गरज. 4 मध्ये 2 षटकार ठोकायचे आहेत. प्रयत्न करावा लागेल. म्हणतात ना प्रयत्न वाळूचे कणर गडिता तेलही गळे. या ठिकाणी मी म्हणलं प्रयत्न या ठिकाणी तुम्ही केला तर 2 षटकार देखील तुम्ही ठोकू शकता. हो यावेळेस पहिला षटकार आलाय. पहिला षटकार आलाय. तो आलाय. त्यानं मारलाय. त्यानं जिंकलाय आणि त्याने दाखवलंय का मी मारू शकतो. सध्या तरी आपण बघतोय षटकार आलाय आणि मोक्याच्या क्षणी आलाय. 6 धावेने संघ जर बघितला तर 37. 3 गडी बाद. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त टायमिंग आणि तितकी ताकद आणि चेंडू सरळ लॉंगॉनला सीमारेखा पार. 6 धावा. आता 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 धावेची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये मॅच येत असताना 3-6चा मॅच आहे. सज्ज झालाय गोलंदाज. डॉट बॉलची इथून अपेक्षा असेल.
पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आलाय. येणारा चेंडू फ्रीट असेल. एक धाव होईल या चेंडूवरती. सध्या आपण बघतोय म्हणजे इथे असं आपण म्हणू शकतोय सगळं काही सुरळीत असताना मात्र चहामध्ये मिठाचा खडा पडला गेलाय. कारण एक षटकार आल्यानंतर कुठेतरी एक चांगली लाईन या ठिकाणी गोलंदाजांना यूज करायला होती, मात्र खराब लाईन या ठिकाणी पाहायला मिळते. बघा जेवणाची व्यवस्था खेळाडूंसाठी करण्यात आलेली आहे. जे खेळाडू आहेत त्याच्यासाठी हे जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. चला मॅचला होते सुरुवात पुन्हा एकदा 3 मध्ये 5 ची आवश्यकता. फ्रीटचा चेंडू. चांगला चेंडू हाताळलाय. सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये आता पहिला ओव्हर द विकेट नव्हते, आता राऊंड विकेटने आलेत. 2 चेंडू 5 धावेची आवश्यकता. 2 चेंडू 5 धावेची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये षटकार तुम्ही ठोकलाय. शक्तीपेक्षा युक्ती बरी. गोलंदाजानं साईड चेंज केलंय. कौतुक असेल गोलंदाजाचं. पंच काय फटका खेळलाय. हा चेंडू देखील फिल्डरच्या डोक्याच्या वरून फरार. हा येतोय चौकार. 4. एक चेंडू 1 धावेची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये 1 चेंडू 1 धाव गोलंदाजाला करावी लागेल. इथून चांगला चेंडू हाताळावा लागेल. फलंदाजाला बॅटला स्पर्श करावा लागेल. म्हणजे घनश्याम 1 चेंडू 1 धाव फलंदाजाला करावा लागेल. चेंडूवर घाव घाव करावा आणि लागेल. गोलंदाजाला वाचवावी लागेल ती 1 धाव. आणि इथून या चेंडूवरती आता पहिले 5 चेंडू काय घडले माहिती नाही, पण या चेंडूवरती घालावा लागेल घाम. चला 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये फटका खेळावा लागेल. एक चेंडू 1 धावेची आवश्यकता. गोलंदाज सज्ज झालाय. धावचीची संधी पैकी झाले. कलेक्शन झाले. पंचांनी रेफर केले तडप पंचांच्या दिशेने. चला अजून कुठला संघ जिंकला हे महत्वाचं आहे, पण हा चेंडू चांगला हाताळला होता. क्लिपचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला होता, दिशा देण्याचं काम, पण ॲक्युरेट फेकी झालंय. कलेक्शन तितकं महत्वाचं झालंय का हेही महत्वाचं आहे. आपण पाहू शकता कलेक्शन झालंय आणि तिथून कलेक्शन करत असताना सध्या आपण बघतोय आणि जी बॅट आहे ती वर होती. थोडीशी स्लाइस करणं तितकंच महत्वाचं होतं आणि इथून या चेंडूवरती धाव पूर्ण नाही झालंय. गडी बाद झालाय. हा मॅच पराभूत झालाय बॅटिंग करणारा संघ. शेवटच्या चेंडूवरती बॅट आपली स्लाइड करणं गरजेचं आहे खेळपट्टीवरती, आणि तसं नाही घडलंय. त्यामुळे विजयी झालाय फिल्डिंग करणारा संघ. टीचर 11 संघ इथून जिंकलाय ही मॅच. चला सर्व धन्यवाद डीजे. चला विनंती असेल सर्व खेळाडूंना आपण जेवणासाठी या. आपण आमचं व्यासपीठ आहे त्या व्यासपीठाच्या मागे आपण जेवणासाठी यायचं आहे. सर्व खेळाडू जे खेळाडू या मैदानावरती दाखल झाले त्यांना विनंती असेल की आपण या. हा चला